नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण गणपती बाप्पासाठी अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारे तिळगुळ मोदक कसे बनवायचे हेच बघणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी 1 कप तीळ घेतलेले आहे. आता हे तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजत असताना गॅस कमी किंवा मीडियम ठेवायचा. खूप जास्त मोठ्या गॅसवरती तीळ भाजायचे नाही. अगदी 5 ते 6 मिनिटाचा वेळ तीळ भाजण्यासाठी लागू शकतो. खूप जास्त वेळ याला लागणार नाही. आता 5 ते 6 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता हे तीळ जे आहे हे अशा पद्धतीने उडायला लागलेले आहे. म्हणजे समजायचं आपले तीळ अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहे. आता तीळ भाजल्यानंतर गॅस बंद करायचा. तीळ छान थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे तीळ आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचे आहे. सोबतच पाव कप इथे मी शेंगदाणे टाकलेले आहे. शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि त्याची सालं काढून घेतलेली आहे. थोडेसे यामध्ये शेंगदाणे टाकले की चव छान येते. आता याला जाडसर मी इथे वाटून घेतलेला आहे. बघा, अगदी 1 ते 2दा याला पल्स मोडवरती फिरवलेला आहे. यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि गूळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा फिरवायचं आहे. म्हणून सुरुवातीला जाडसरच फिरवून घ्यायचं. आता यामध्ये 1 कप मी गूळ टाकून घेतलेला आहे. थोडासा बारीक करून घेतला गूळ. आता गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त तुम्हाला करता येईल. मी इथे 1 कप तिळासाठी 1 कपच गूळ वापरलेला आहे. आता हाताच्या साहाय्याने थोडंसं गूळ या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या पॉटमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि आता याला मात्र चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. आता कुठेही हे जाड मिश्रण राहता कामा नये, नाहीतर मोदक व्यवस्थित होणार नाही. बघा, अगदी बारीक याला मी वाटून घेतलेला आहे. अगदी बारीक याची पावडर करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे. यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतली आणि थोडेसे बारीक केलेले पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे. हे मिश्रण तुम्ही बघू शकता भरपूर मोकळं आहे. मोदक याचे बनणार नाही. तर आता मोदक बनवण्यासाठी थोडंसं ओलसर हे मिश्रण असायला हवं. तर यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप टाकून घेतलेला आहे. तुम्ही या जागी पाण्याचा किंवा दुधाचा सुद्धा वापर करू शकता. पण दुधाचा जर वापर केला तर हे मोदक जे आहे हे जास्त दिवस टिकणार नाही. म्हणून मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. बघा, 1 टेबलस्पून तूप टाकल्याबरोबरच हे मिश्रण बघू शकता ओलसर झालेलं आहे. आता याचे मोदक आपल्याला व्यवस्थित करता येतील. आता डेकोरेशनसाठी थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहे आणि साच्याला लावण्यासाठी थोडंसं तूप घेतलेलं आहे. तूप मोदकाच्या साच्याला लावून घ्यायचं. इथे मी मीडियम साईजचा साचा घेतलेला आहे. तुम्ही मोठा किंवा छोटा कुठलाही साईजचा तुमच्याकडे जो साचा असेल तो इथे घेऊ शकता. डेकोरेशनसाठी थोडेसे पिस्त्याचे काप साच्यामध्ये टाकून घेतले आणि आता मी साचा बंद करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये भरते आहे. अशा पद्धतीने बघू शकता. दाबून दाबून हे मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं काही मिश्रण बाहेर आलं असेल साच्याच्या ते काढून घ्यायचं. त्यानंतर साचा इथे उघडून घ्यायचा आहे आणि मोदक बाहेर काढून घ्यायचा. बघू शकता मोदक किती सुंदर तयार झालेला आहे. आता मोदक करताना हे जे मिश्रण आहे हे बारीकच असायला हवं, नाहीतर मोदक व्यवस्थित बनणार नाही. ही काळजी इथे घ्यायची आहे. बघा, 1 मोदक इथे मी करून घेतलेला आहे. आता पुन्हा 1 मोदक इथे मी करून दाखवते आहे. साच्याला छान तूप लावून घ्यायचं. त्यानंतर जे मिश्रण आहे ते साच्यामध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं काही मिश्रण बाहेर आलं असेल ते साच्यातून काढून घ्यायचं साच्याच्या बाहेरील भागाला आणि त्यानंतर साचा उघडून घ्यायचा आहे. बघा, दुसरा सुद्धा मोदक अतिशय सुंदर तयार झालेला आहे. जे आपण डेकोरेशनसाठी पिस्ता वापरलेले आहे ते बघू शकता किती छान यावरती दिसत आहे आणि अगदी झटपट कमी साहित्यामध्ये हे मोदक तयार होतात. खूप जास्त वेळ याला लागत नाही. खायला सुद्धा खूप छान लागतात. नक्की एकदा बनवून बघा. जेवढं मिश्रण आज आपण बनवलेलं आहे तेवढ्या मिश्रणामध्ये मीडियम आकाराचे 21 मोदक आरामात तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला झटपट तयार होणाऱ्या या मोदकाची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.